अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स या ठिकाणी तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर त्या रेस्टॉरंटचं नाव आहे रसोत्सव आणि ज्या ठिकाणी मी रॉयल अनलिमिटेड थाली टेस्ट करणार आहे आणि इकडे ज्या थाळ्या मिळतात तर ती जी थाळी आहे ती गुजराती आणि राजस्थानी मिक्स थाळी मिळते आहे। मला तर खूप एक्साइटेड आहे तिथे आतमध्ये जाऊन थाळ्या टेस्ट करण्यासाठी। सो चला आपण आज जाऊया आणि टेस्ट करूया रसोत्सवची थाळी। रहेजा क्लासिक लेन फेज डी, शास्त्रीनगर रोड, रॉयल सँड बिल्डिंग या ठिकाणी आहे हे रसोत्सव हे रेस्टॉरंट। ज्या रेस्टॉरंटला जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मी आलेली आहे। सो चला आपण आत एंटर करूया। तर ह्या बाजूला ह्यांचा आजचा मेन्यू लिहिलेला आहे आणि ह्यांचं इनडोअर आणि आउटडोअर अशी सीटिंग आहे। कैप्सिकम सलाड, पेरू कैप्सिकम सलाड, ओके। पेरू मिर्च, ग्रीन चटनी, गार्लिक चटनी, पिकल, कई ढोकला, ग्रीन पीस फुल कचौरी, ओके ओके, मीठा चटनी, गुजराती कढ़ी, गुजराती मीठी दाल, और ये स्पाइसी दाल, गाजर मटर, पनीर विलायती, अच्छा, आलू टमाटो रस्सा वाला, आलू टमाटर रस्सा वाला, राजमा मसाला, यह है सुरती उंधियो, ओके, विंटर स्पेशल, गुजराती स्पेशल सुरती उंधियो, रोटला, ओहो बटर, आज अजून जास्त वेट वाढणार आहे। तूप, बटर या सर्व गोष्टीने, रोटी, पराठा, ये कौन सा पराठा है? आलू कैबेज पराठा, आलू कैबेज पराठा, और ये पूरी, ओके। थोड़ा सा ही घी डालना कि ऑलरेडी बहुत सारा घी और बटर है। ठीक है, फ्रूट कस्टर्ड, ओह वाह, फ्रूट कस्टर्ड, और ये बीट का हलवा। बापरे, थाळी तर तेवढी पूर्ण भरली आहे की आता इधर डाल दो। थाळी आता एवढी पूर्ण भरली आहे की कुठे काय ठेवायचं हे पण त्यांना प्रश्न पडला आहे। आता म्हणजे थाळी जसं मी तुम्हाला म्हटलं रॉयल, तशी ही रॉयल थाळी झालेली आहे। ये क्या है? जलेबी, रबड़ी जलेबी, उसके बाद ये पुलाव, मटर पुलाव, खिचड़ी, दाल खिचड़ी, वाह। ये क्या है? पापड़ चूरी,
डालो यहाँ पे, मुझे ऐसे पूरा ऐसा चीज़ साइड साइड में कर करके खाना पड़ता है। दिस इज माय फेवरेट पापड चुरी। जसं मी तुम्हाला म्हटलं की अनलिमिटेड रॉयल थाली आणि तशीच अनलिमिटेड अशी रॉयल थाली ही माझ्यासमोर आलेली आहे। आणि मेन म्हणजे डिसेंबर महिना चालू आहे आणि विंटर स्पेशल उंदियो हे आता त्यांच्याकडे 1 डिसेंबर पासून चालू झालेला आहे। तो चला आता टेस्टिंग टाइम आहे। सगळी माझी थाळी तुम्ही इथे बघू शकता भरलेली आहे। सो आता सुरुवात करते ढोकळ्यापासून आणि ग्रीन चटणी। छान आहे। आणि ह्यांची हा काहीतरी पराठा आहे, तर आता तो पण टेस्ट करते। कॅबेज आहे, श्रेडेड कॅबेज आहे याच्यामध्ये, छान लागतंय टेस्ट। आणि जसं नॉर्मली गुजराती राजस्थानी जेवण असतं हे जास्त स्पायसी नसतं, त्याच्यामुळे मीडियम स्पायसी। आणि जे सध्याचं लेटेस्ट जे जसं मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं उंदियू, तर तो सर्वप्रथम टेस्ट करायचा आहे। विंटर स्पेशल उंदियू मी सुद्धा विंटरमध्ये फर्स्ट टाइम आता हा ट्राय करते आहे। स्टार्टिंग विंटर स्टार्टिंग उंदियू। एक नंबर। कच्चं केळं, त्याच्यानंतर जे सुरती पापडी अशी कच्ची जी तोंडाला त्याचं जे असं जो मस्त अशी टेस्ट येते काय सांगू। आता नेक्स्ट जे आहे ते आहे पुरी आणि त्याच्याबरोबर कसली भाजी आहे ती बघते मी टेस्ट करून। गाजर मटर दिसते इथे। खूप छान। म्हणजे आता हिवाळा असल्यामुळे मटारचा सीझन आहे, तर फ्रेश मटार याच्यामध्ये यांनी घातलेले आहे। त्यानंतर हा आहे पनीर आणि ग्रेव्ही आहे याच्याबरोबरही। प्रत्येक ठिकाणी पनीरची एक तर डिश असतेच असते। ऑसम। आणि आता ज्या बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना त्या मी अशाच टेस्ट करते। आता याच्यामध्ये हा आहे बटाटा, रस्सेदार भाजी आहे, असं मीडियम स्पायसी आहे। आणि हे राजमा, अप्रतिम। आणि माझं फेवरेट पापड चुरी। मला पापड चुरी हा प्रकार खूप आवडतो। नॉर्मली सुद्धा घरात जेव्हा कधी जेवण बनवायचा कंटाळा येतो तेव्हा चपाती आणि पापड चुरी ऑसम लागतं। कधीतरी तुम्ही पण ट्राय करा। आणि आता त्याचा थोडासा वेगळा प्रकार मी इथे आहे, हा म्हणजे अमरूदचं जे त्यांनी याचं सॅलड दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये अमरूद आहे, त्यानंतर शिमला मिरची यांनी घातलेली आहे, छान लागते। आणि त्यानंतर आता याची कढी आहे ना ही ती आता टेस्ट करते मी। राजस्थानी कढी, त्यानंतर आता गुजराती कढी। स्वीटनेस आहे ऑब्वियसली, त्यामध्ये हलक्या गुळाचा वापर होतो, छान आहे टेस्ट। आणि ही आपली जी नेहमी आपण घरी बनवतो ती तिखटवाली डाळ, ॲज युजल जी आपण घरी बनवतो। आणि यांचा एक ना चाट प्रकारसुद्धा आहे, पापडी चाट बघा। एक्सिलेंट, मस्त आहे। आणि आता यांचं पोटली एक वेगळा एक प्रकार आहे, तर ती पोटली काय आहे ते आधी बघते मी काय आहे ते। आतमध्ये कसलं फिलिंग आहे, ह्याच्यामध्ये मटारचं फिलिंग दिसतंय मला। आणि हे स्वीट चटणीबरोबर टेस्ट करते। पोहे आहे त्याच्यामध्ये आपले, त्यानंतर जिरं आहे आणि मटार जे आहे ते क्रश केलेले मटार आहे त्याच्यामध्ये, छान आहे। आणि ह्यांनी असं एक प्रकार दिला रोटली टाईप,
ज्याच्यावरती ह्यांनी ह्याला गूळ आणि त्याच्यानंतर थोडासा बटर दिलं ह्यांनी. तर ते काय ते टेस्ट करते. नॉर्मल रोटी आहे पण गूळ वगैरेमुळे थोडंसं असं स्वीटनेस त्याला जाणवतो आहे. छान आहे हे पण. आणि मेन म्हणजे राजस्थानी स्पेशालिटी, म्हणजे खूप सारे फ्रेंड्स जे आहेत ते राजस्थानी आहेत. सो त्याच्यामुळे त्यांच्या घरी गेल्यानंतर दाल बाटी चूरमा मी बऱ्याच वेळेला ट्राय केलेला आहे. सो जो चूरमा आहे ना तो पण मी याच्यावर टाकते आणि हे सगळं मिक्स करून खाते आहे. दाल बाटी चूरमा तुम्ही ते पाहू शकता की जी चण्याची डाळ आहे ती अख्खी ठेवलेली आहे. काही ठिकाणी स्मॅश केली जाते, बट ती जेवढी तुम्ही अशी अर्ध कच्ची शिजलेली असते ना त्याची टेस्ट काही वेगळीच असते. सो आता ही टेस्ट करून बघा. अर्ध कच्ची चण्याची डाळ आणि जी बाटी आहे जी बेक केलेली असते त्याचा जो एक टेस्ट येते तीसुद्धा एक वेगळी लागते आहे. खूप छान. बऱ्याच दिवसानंतर मी, कारण आता सध्या फ्रेंड्सबरोबर त्यांच्या घरी जाणं होत नाही, पण इथे आल्यानंतर मला दाल बाटी चूरमा टेस्ट करायला मिळाला. ऑसम आहे. आणि आता मी राईसकडे वळते. तर हा त्यांचा एक राईस आहे आजच्या दिवसाचा, कारण इकडे रोजच्या रोज हा मेनू हा चेंज होत असतो. म्हणजे जो तो तुम्ही काल आला असतात तर तो मेनू आज मिळत नाही आणि आजचा मेनू उद्या मिळत नाही. रोजच्या रोज ह्यांचा मेनू हा चेंज होत असतो. आपण जसा घरी पुलाव बनवत असाच पुलाव आहे, फक्त याच्यामध्ये बाकी भाज्या न घालता फक्त मटार घातलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही दाल खिचडी. तर आता मी ही दाल खिचडी पण टेस्ट करते. विथ लॉट्स ऑफ घी. वजन सध्या वजन वाढतंच आहे, पण त्याच्यामध्ये अजून हे वजन वाढणार आहे. हे एवढं सगळं बटर त्याच्यानंतर घी या सर्वाचा वापर केलेला आहे इथे आणि आज खूप प्रमाणात खाते. आणि आता जी नेक्स्ट मी आहे ती आता मी गोड टेस्ट करणार आहे. तर गोडामध्ये मी आता ही जी यांची आहे रबडी जलेबी. एक नंबर. ऑसम. मस्त असे छोट्या छोट्या जिलेबी आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी रबडी टाकलेली आहे. खूप छान. म्हणजे जेवल्यानंतर असं गोड गोड खाण्याचं असतं ना, बात ती कुछ निराली होती आहे. आणि अजून यांनी अजून 2 गोड आयटम दिले आहेत. त्याच्यामध्ये बिटाचा हलवा आहे. तुम्ही ते बघू शकता. ह्यांनी याच्यामध्ये मनुका आणि काजू घातलेले आहेत. जसा आपला गाजराचा हलवा असतो तशीच टेस्ट आहे, परंतु याच्यामध्ये थोडंसं असं गोडीसपणा लागतं आहे. म्हणजे कळून येते की हा वेगळा कसला तरी हलवा आहे म्हणून. पण बिटाचा हलवा खूप छान आहे आणि मेन म्हणजे हेल्दी पण आहे. त्याच्यानंतर हे आहे ते फ्रूट सॅलड. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स म्हणजे पपई, डाळिंब, केळं असे सगळे छोटे छोटे पीसेस करून याच्यामध्ये हे आहेत. हे पण एक वेगळा कधीतरी असं आपण पण खाल्लं पाहिजे, कधीतरी थोडं चेंज म्हणून. फळं पण तेवढी पोटात गेली पाहिजे. आणि त्यांनी एक ग्लास भरून ते ताक पण दिलेलं आहे. सो चला आता ही मला पूर्ण थाळी संपवायची आहे. तर प्रथमतः ही मी पूर्ण थाळी संपवते आणि त्याच्यानंतर इकडचे रेट्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर जेवणाच्या सुरुवातीला आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला अशी रॉयल ट्रीटमेंट मिळते. थँक्यू. यहाँ पे रेगुलर थाली का प्राइस है 625 प्लस 5% GST और एवरी ट्यूजडे 349 प्लस GST और एवरी वेडनेसडे 349 प्लस GST ओनली फॉर वुमेन. ये अपने यहाँ का रेगुलर प्राइस है 7 डेज का. और जोमेटो स्विगी पे भी अपना रेस्टोरेंट का पार्सल मेल बॉक्सेस है जो आपको मिलेंगे. अभी ऊंधियों का सीजन चल रहा है, विंटर फेस्टिवल के साथ ऊंधियों, गाजर का हलवा, ये सारी चीजें अवेलेबल रहती है ऑनलाइन. एनी टाइम आप कभी भी लंच 12 to 3:30, डिनर 7 to 11 में ऑर्डर प्लेस कर सकते हैं. रसोत्सव अपना ये अंधेरी वेस्ट लोखंड वाला बिहाइंड इन्फिनिटी मॉल, रेजा क्लासिक लाइन, शास्त्रीनगर रोड पे. जेवण जेवून झालेलं आहे. तर इथे जी ट्रीटमेंट होती ती खरंच रॉयल ट्रीटमेंट होती. जर तुम्ही इथे आलात अंधेरीला
तर रसोत्सवला व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान असं जेवण होतं. सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.